बारामतीत काय होणार? सगळ्यात जास्त जर लक्ष कुठं लागलं असेल तर बारामतीत. गेल्या वेळेला लोकसभेला तुम्ही बारामतीत ठाण मांडून होतात, यावेळेला पण तुम्ही बारामतीत प्रचार करताय. म्हणजे जितका प्रचार तुम्ही इकडे करताय तितकाच तिकडे करताय. तर बारामतीत काय होणार? गेल्या वेळेला तुम्ही सांगत होता ठामपणे की सुप्रिया सुळेंना 1.5 लाखाचा लीड मिळणार, यावेळेला का नाही सांगत? विषय एवढाच आहे की युगेंद्र हा नवीन आहे, त्याची फाईट एका मोठ्या नेत्याच्या विरोधात आहे. काल मी तिथे गेलो होतो, लोकांशी चर्चा केली, बैठका घेतल्या. त्या सर्व बैठकीमध्ये एकच वातावरण दिसतंय की लोकसभेचं जे वातावरण होतं त्याच्यापेक्षा कितीतरी चांगलं वातावरण हे पवार साहेबांच्या बाजूला आहे. आणि हे वातावरण असेल तर नक्कीच निकाल काय हे आजच आपण सांगू शकतो. लीडबद्दल आपल्याला काही सांगता येणार नाही, पण विजय होण्याची शक्यता ही 100% तिथं आहे. तुम्ही म्हणताय की अजितदादा पवार यांचा पराभव होणार आहे तिथे? लोकांचं वातावरण बघितल्यानंतर तिथं वातावरण हे पवार साहेबांच्या बाजूली आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या बाजूली हे कुठेतरी वाटतंय. दादांनी म्हटले की माझी आई म्हणत होती की माझ्या दादाच्या विरोधात उमेदवार देऊ नका. ते भाऊक झाले. गेल्या निवडणुकीत तुम्ही भाऊक झाला होता, तर त्यांनी तुमची नक्कल केली होती. यावेळेला दादा भाऊक झाले. दादा म्हणतायत की घर फुटायला नको. ठीक आहे, म्हणजे आता शेवटी एखादी भूमिका घेत असताना त्यावेळेस ती गोष्ट कळणं हे फार महत्वाचं असतं. त्यावेळेस दादांना त्या गोष्टी कळल्या नाहीत, आता त्या कळल्या असाव्यात. म्हणजे अनुभवातून काही लोकांना काही गोष्टी कळत असतात असं आपल्याला म्हणावं लागेल. दादांना या गोष्टी कळायला उशीर झाला असं वाटतं तुम्हाला? माहित नाही, बीजेपी बरोबर एखादी व्यक्ती जेव्हा जाते त्या बीजेपीचा सुरुवातीचा ऑरा जो असतो, नाहीतर जे वातावरण असतं, जे काही तिथं चमकधमक असते, त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कुणीही वाहून जाऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये मनामध्ये आपण नाही तर बोलण्यामध्ये एक अहंकार येतो, नाहीतर एक कुठेतरी एक बोलण्याची स्टाईल आपली बदलते. आपल्याला असं वाटतं की अरे भाजप बरोबर आहे, पैसा अफाट आहे, ताकद आहे, ईडी बीडी आपल्या बरोबर आहे, त्यामुळे लोकांची आपल्याला काय जरूरत. अशा त्या वातावरणामध्ये अनेक लोक होती. लोकांनी दाखवून दिलं लोकशाही जास्त महत्वाची, पैशाची ताकद एवढी महत्वाची नाही जेवढी लोकांची महत्वाची. आणि तो फटका बसल्यामुळे कुठेतरी आता बरेच नेते रिअलिस्टिक झालेत असं आपल्याला म्हणावं लागेल.